घेऊयात प्रमुख शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा। उत्तर विरार सागरी सेतू उभारण्यात येणार आहे। या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याला मंजुरी मिळाली असून आता मुंबई पालघर दरम्यानचा प्रवास जलद, सुलभ आणि सुरक्षित होईल। पोलिसांनी तपासादरम्यान गैरवर्तन केल्याच्या प्रकरणी कोथरूडमधील 6 पोलिसांसह 8 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। 3 मुलींसोबत तपासादरम्यान गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आलाय। वसईच्या सातिवलीमधील हनुमंत विद्या मंदिर शाळेतील 6वीतल्या विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। शाळेत उशिरा गेल्याने शिक्षिकेने तिला शिक्षा केली होती। उठाबशा काढल्याने काजलच्या पाठीला वेदना झाल्या असून उपचारादरम्यान तिचा मृत्यू झालाय। बायखळ्यामधील हबीब मेन्शन येथे इमारतीचा काही भाग कोसळलाय। दुर्घटनेत 2 जणांचा मृत्यू झालाय, 3 जण जखमी आहेत। जखमी व्यक्तींवर नायर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पुण्याच्या मुळशीतील बापूजी बुवा घाटात एका मोकाट बैलाने अचानक 4चाकी गाडीला अडवून हल्ला करण्याचा प्रयत्न केला। बैलाने शिंगांनी गाडीला धडका मारल्या। या घटनेवेळी समोर उभ्या असणाऱ्या ट्रॅक्टर चालकाने प्रसंगावधान दाखवत ट्रॅक्टरने बैलाला बाजूला करून हुसकावून लावलं। हा सर्व प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झालाय। डोंबिवलीतील संगीतावाडी नांदिवली रोडवर पुष्पलता इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील घराला अचानक आग लागल्याची घटना घडली। आगीत 73 वर्षीय वृद्ध महिला जखमी झाली। त्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर घरातील वस्तूंचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। भिवंडी शहरातील शांतीनगर परिसरात डंपरचा ब्रेक फेल झाल्याने मोठा अपघात झालाय। रस्त्याच्या कडेला असणाऱ्या 2 दुचाकी, 2 रिक्षा, इको गाडी आणि बाजूला सुरू असलेल्या बांधकामाला धडक मारत टेम्पो विजेच्या खांबाला जाऊन धडकला। सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये।